गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन या शुभ्र सकाळच्या सावण वातावरणामध्ये आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या घरामध्ये या 3 लोकांचं ऐकलं जातं ना, त्या घराचा विनाश असतो ना, तो निश्चित अटळ आहे। म्हणजे काय? म्हणजे आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत अशी कोणती 3 लोक आहेत की त्यांचं जर मनुष्याने ऐकलं ना, तर मनुष्याचा विनाश असतो ना, मनुष्याच्या जीवनामध्ये दुःखाशिवाय काहीच येत नाही। म्हणजे सुख येईल का? म्हणजे मनुष्याने किती कोणाचं ऐकावं ते प्रत्येकानं ठरवायला हवं। बघा भाऊ बहिणीचं नातं, रक्षाबंधन सध्या चालू आहे। रक्षाबंधन सण आज आहे आणि या रक्षाबंधनाचं औचित्य साधून बघा ही बहीण आहे ना, ती भावाला राखी बांधायला आज जाणार आहे। आणि पण त्या नात्यामध्ये जर कटुता असेल तर ती जाईल का? बघा, म्हणून आजचा जर या कलियुगाचा जर विचार केला ना, की बहीण भावाच्या नात्यामध्ये ही कटुता निर्माण झालेली आहे आणि ही कटुता जर आपल्याला बाहेर काढायची असेल ना, तर अध्यात्माची गरज आहे, भक्ती मार्गाची गरज आहे। पण आज या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत। बघा, असं प्रत्येकाला वाटत असतं की त्याचं घर आहे ना समृद्ध असावं, कोणत्याही प्रकारचं दुःख त्याच्या घरावर कधीच येऊ नये, त्याच्या आयुष्यामध्ये कधीच कोणतंही दुःख येऊ नये। परंतु नियती असते ना, त्याच्या विरुद्ध सर्व करत असते। चांगले समृद्ध घरसुद्धा भिकेला लागत असतं। अचानक गरिबीचं मोठं संकट येऊन त्यांच्या घरावर पडतं। मग असं घडतं तरी का? कधी आपण विचार केला आहे का? समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना घडत असतात ना, त्या सर्व घटनांना जिम्मेदार असतो ना, ते आपण स्वतःच असतो। आपणच आपल्या आयुष्यामध्ये कधी ना कधी केलेल्या या छोट्या मोठ्या चुका असतात ना, त्या आपल्याला हे सर्व दुःख भोगावं लागत असतं। आणि हे सर्व परिवारातील एखाद्या माणसामुळं घडत असतं। तो पिता असू शकतो, पुत्रसुद्धा असू शकतो, किंवा एखादी स्त्रीसुद्धा असू शकते, एखादा भाऊसुद्धा असू शकतो, एखादी बहीणसुद्धा असू शकते। एका व्यक्तीची चूक आहे ना, ती पूर्ण परिवाराला भोगावी लागू शकते। समर्थांनी सांगितलेलं आहे की बघा, आपण पाहिलं असेल एखाद्या सासू सुनेचं पटत नसेल, पण सासू सुनेचं का पटत नाही बरं? कारण जेव्हा सूनबाई असते ना, ही सूनबाई जेव्हा दुसऱ्यांचं ऐकते तेव्हा ती सासूशी भांडण करत असते। सासूबाई असते ती दुसऱ्यांचं ऐकून सुनेशी भांडण करत असते। पण दोघींनी जर ठरवलं ना की आपल्याला घरामध्ये राहायचं आहे, आपण योग्य आनंदामध्ये राहूया, तर भांडण होईल का? कधीच होणार नाही। आणि प्रत्येक सुनबाईनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, प्रत्येक महिलेनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की ज्याप्रमाणे आपले घरी आईवडील असतात ना, त्याप्रमाणे आपली सासू सासऱ्यांची सेवा आहे ना, ती तुम्ही नक्कीच केली पाहिजे। बघा, आता हे सुद्धा पाहायला मिळतं की भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा बघा तुमच्या घरामध्ये सासू सासरे नाही, मग त्या भक्ती मार्गाचा उपयोग आहे का? बघा, काही मुलंसुद्धा आहेत ज्यांचे आईवडील आहेत ना, बघा त्यांच्या घरामध्ये नाहीत, त्यांच्या आईवडिलांना ते चांगली वागणूक देत नाहीत। मग तुमच्या उपासनेचा, तुमच्या भक्ती मार्गाचा काही उपयोग आहे का? जर असं असेल ना, तर तो भक्तिमार्ग केलेला नाही ना, तो कधीही चांगला। कारण जो आपण एखादा भक्तिमार्ग करतो ना, तर त्याच्या कर्तव्याचं पालनसुद्धा केलं पाहिजे। पण आपण कर्तव्याचं पालन केलं नाही ना, तर त्या भक्तिमार्गाला तुमच्यामुळे दोष लागू शकतो। आणि तो दोष लागला ना,
तर त्याचं रूपांतर पापांमध्ये निर्माण होतं. म्हणजेच भक्तिमार्ग वाईट आहे का? भक्तिमार्ग कधीच वाईट नव्हता आणि कधीच होणारसुद्धा नाही. पण आपण त्याच्यामध्ये वाईट विचार त्याच्यामध्ये साठवत जातो. भक्तिमार्ग शिकवतो एक आणि आपण घेतो एक. म्हणून जो भक्तिमार्ग शिकवतो ना, भगवंत आपल्याला प्रेरित करतात ना, तेच मनुष्यानं घ्यायला पाहिजे. पण हा मनुष्य आहे ना, एवढा हुशार आहे ना, तो स्वतःचं डोकं वापरून वेगवेगळ्या गोष्टी करतो. जे ऐकायचं नाही ते ऐकतो, जे पाहायचं नाही ते पाहायची सुरुवात करतो. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, हे कान आहेत ना, याच्यामध्ये भजन कीर्तन मनुष्याने ऐकावं. पण जर मनुष्याच्या जीवनामध्ये जर जास्त करून भांडण होत असेल ना, तर दुसऱ्याच्या सांगण्यामुळं होत असतं. आणि काय ऐकलं पाहिजे हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. बघा, आता आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की दुसऱ्याचं ऐकल्यानं कशी घराची समृद्धी झालेली असते ना, ती अधोगतीमध्ये कशी निर्माण होत असते. एका गावामध्ये गोपीचंद नावाचा व्यक्ती राहत होता आणि त्याला 4 मुलं होती. 4ही मुलांचं लग्न झालं होतं. आणि गोपीचंदाच्या घरी बघा 4ही सुनांपैकी सर्वात छोटी सुनबाई होती ना, ती शिकलेली होती. आधीच या गोपीचंदाच्या घरची परिस्थिती होती ना, ती हालाकीची होती. परंतु जशी छोटी सुनबाई घरी आली ना, तशी त्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होऊ लागली. बघा, आपण कधी कधी बघतो की बघा, सुनबाई जेव्हा घरी येते ना, आपण म्हणतो की तिचे पावलं आहेत ना, ती लक्ष्मीसारखी आहेत. ती आल्यापासून आमच्या घरामध्ये धन दौलत संपत्तीची वाढ होऊ लागलेली आहे. तशीच ही जी सुनबाई होती ना, ती आल्यापासून त्यांच्या संसारामध्ये सुख समाधान निर्माण झालं होतं. बघा, सुधारणा होऊ लागली होती. दिवसागणित त्यांच्यामध्ये प्रगती होऊ लागली होती आणि त्यांच्या घरामध्ये धन धान्याची सुद्धा वृद्धी होऊ लागली. त्यांची छोटी सुनबाई ती लक्ष्मीच्या रूपातच आली होती. आणि हे सुद्धा म्हणणं खरंच आहे की बुद्धी असते ना, ही सर्वात मोठी संपत्ती आहे. म्हणून माणूस आहे ना, त्याच्या बुद्धीच्या जोरावर धनाधीश बनू शकतो आणि कुटुंबावर येणाऱ्या संकटापासून कुटुंबाचं रक्षणसुद्धा करू शकतो ना. म्हणून सुशिक्षित सुनबाई घरी आल्यापासून बघा, त्या गोपीचंदाच्या घरामध्ये कधीच कोणतं भांडण होत नव्हतं. दिवसा गणित बघा, गोपीचंदाची अधिकाधिक प्रगती होऊ लागली होती आणि घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण होतं. परंतु आजूबाजूचे लोक होते ना, ते या गोपीचंदाची वाढणारी प्रगती पाहून त्याच्यावर जळू लागले होते. आपापसामध्ये बोलताना ते लोक म्हणायचे की आतापर्यंत गोपीचंद खूप गरीब होता, परंतु अचानक त्याची खूप जास्त प्रगती होऊ लागली. आणि या गोपीचंदाच्या प्रगतीचं नेमकं गुपित काय आहे, याला कुठे गुप्तधन तर सापडलं नाही ना. बघा, समर्थांनी सांगितलेलं आहे, या जगातील लोकांचा एक प्रॉब्लेम आहे, ते एखाद्या माणसाला चांगलं खाता पिता असलेला पाहूच शकत नाही. ते स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी एवढ्या डोक्याचा वापर करत नाहीत ना, जेवढा वापर ते एखाद्याच्या अधोगती करण्यासाठी करत असतात. म्हणून लोकांना असं एखाद्याला खातं पिते असलेलं का पाहता येत नाही बरं. बघा, ते स्वतःच्या दुःखाने एवढे दुःखी होत नाहीत, परंतु जेवढे ते इतरांच्या सुखानं दुःखी होतात. इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे, जर तुम्ही दुसऱ्यांच्या सुखामध्ये दुःखी होत असाल ना, तर तुम्ही समजून जा की तुमची अधोगती आहे ना, ती पुढे नक्की होणार आहे. आणि जर तुम्ही दुसऱ्यांच्या सुखामध्ये जर सुख आणि समाधान वाटत असेल ना, तर तुम्ही समजून जावं, तुमचा येणारा काळ आहे ना, सुख समृद्धीनं समाधानानं भरून निघणार आहे. म्हणून बघा, आजकालच्या ह्या माणसांची मनस्थिती आहे ना, ही जणू एखाद्या खेकड्यासारखी झाली आहे ना, जे फक्त त्यांच्या आजूबाजूंच्या पाय आहेत ना, आजूबाजूंचे खेकड्यांचे पाय खेचण्याचा विचार करतात. एकदा एका मच्छीमारानं खूप सारे खेकडे पकडून त्याच्या पेटीत ठेवले
आणि ते खेकडे पकडण्यामध्ये आता खूपच माहीर झाला होता. आणि त्यानं खूप सारे खेकडे होते ना, ते पकडून त्या पेटीमध्ये ठेवले होते. आणि त्या पेटीत असणारा कुठलाही खेकडा त्या पेटीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न करायचा ना, तेव्हा पेटीच्या आतमध्ये असलेले दुसरे खेकडे असायचे ना, त्याचे नक्कीच पाय खेचायचे. सर्वजण एकमेकांचे फक्त पाय खेचण्याच्या मागे होते. त्यामुळे कोणीही त्या पेटीतून बाहेर निघू शकला नाही. आणि अशा प्रकारे सर्व खेकड्यांना त्यांच्या जीवाला मुकावं लागलं ना. पण हे मनुष्यानं यातून काही घ्यावं की नाही? बघा, ज्याला समजलं त्याने नक्कीच घ्यावं. आणि हीच गोष्ट आहे ना त्या गोपीचंदाच्या बाबतीत घडली. गोपीचंदाचं शेजाऱ्यांना त्यांचं ऐश्वर्य पाहवलं नाही. त्यांना फक्त याच गोष्टीची चिंता होती. त्यांना फक्त याच गोष्टीची कोणती चिंता होती बरं? आपला शेजारी गोपीचंद इतका जास्त प्रगती कसा करू शकला बरं? आणि हाच विचार करून शेजाऱ्यांनी बघा त्या गोपीचंदाच्या या कुळ ब्राह्मणाला भडकावलं. आणि जेव्हापासून गोपीचंदची घरात जी सुनबाई होती ना, तेव्हापासून त्याची खूपच प्रगती होऊ लागली आहे. त्यांच्या घरात कोणी कधी आजारी नसतो, कुठलंही भांडण तंटे नसतात. जर त्यांच्या घरात कुठलं भांडण झालं असतं, आजारपण आलं असतं, तर त्यांनी तुम्हाला घराची शांती करण्यासाठी नक्कीच बोलावलं असतं ना. आणि यामुळं तुम्हालासुद्धा आर्थिक हातभार लागला असता. परंतु त्याच्या घरामध्ये असं कोणतंही संकट नाही, त्यामुळं तो तुम्हाला घराची शांती करण्यासाठी बोलावत नाही. शेजाऱ्याची ही गोष्ट बघा त्या कुळ ब्राह्मणाला चांगल्या प्रकारे समजली. बघा, आजूबाजूला चर्चा होऊ लागली. ब्राह्मणाने विचार केला की असं काहीतरी करावं लागेल की ज्यामुळं या गोपीचंदाच्या घराची शांतता आहे ना, ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल. आणि ही घराची शांती करण्यासाठी, पूजापाठ करण्यासाठी तो मला त्याच्या घरी बोलावेल असा विचार करून तो कुळ ब्राह्मण होता एका ज्योतिषाकडे जातो. आणि त्याला म्हणतो की तुम्ही असं कोणता तरी उपाय सांगा की ज्यामुळं गोपीचंदाच्या घरात अशांतता पसरेल. ज्योतिषाने ध्यान धरला आणि त्यानंतर कुळ ब्राह्मणाला सांगितलं की गोपीचंदाच्या घरामध्ये कधीच कुठलं संकट येऊ शकत नाही, कारण त्याची एक छोटी सूनबाई आहे ना, ती लक्ष्मीचं रूप आहे. आणि ज्योतिषाचं बोलणं ऐकून ब्राह्मण म्हणू लागला, जर असं असेल ना तर माझ्यावर रोजीरोटीचं संकट येईल. असं म्हणतात ना की चोर त्यांचा खर्च असतो ना, तो कमजोर माणसामार्फत चालवत असतो. आणि वैद्य त्यांचा खर्च असतो ना, तो आजारी माणसांमार्फत चालवतो. तर देह विकणारी स्त्री आहे, त्यांचा खर्च कामुक पुरुषांपासून चालवतात. आणि राजा त्यांचा खर्च आहे ना, तो भांडण करण्यापासून चालवतो. आणि विद्वान त्यांचा खर्च आहे ना, तो मूर्ख व्यक्तीपासून चालवत असतो. त्याचप्रमाणे हा माझा खर्च आहे ना, तो गोपीचंदसारख्या माणसापासून चालत असतो. ब्राह्मणाचं हे म्हणणं ऐकून बघा तो ज्योतिष म्हणू लागला, जर हीच गोष्ट असेल ना तर तुम्ही एक काम करा, तुम्ही गोपीचंदाच्या शेतातून एक बांबू आणा आणि त्यांच्या घरात अशांतता पसरेल. बघा, ज्योतिषाचं हे म्हणणं ऐकून ब्राह्मण लगेच गोपीचंदाच्या घरी पोचतो. आणि त्यानं गोपीचंदाजवळ एक हिरवा बांबू मागितला. आणि गोपीचंद त्याच्या कुळ ब्राह्मणाच्या शब्दाला टाळू शकत होता का? अजिबात नाही. तो शेतात गेला आणि त्याच्या शेतातून एक हिरवा बांबू घेऊन आला. ही गोष्ट गोपीचंदाच्या छोट्या सुनबाईला माहीत पडली. ब्राह्मण आमच्या घरातून एक हिरवा बांबू घेऊन चालले आहेत. तर तिने त्या बांबूला असणारी काही हिरवी पानं आहेत ना, ती काढून त्यांच्या घरात असणाऱ्या गायीला खायला दिली. ब्राह्मण तो बांबू घेऊन निघून गेला आणि ज्योतिषाकडे दिला. बघा, परंतु तरीसुद्धा त्या गोपीचंदाच्या घरामध्ये अशांतता पसरली नाही. हळूहळू त्या गोष्टीला 1 महिना उलटून गेला होता. ब्राह्मण वाट पाहत होता की कधी राजारामच्या घरामध्ये अशांतता पसरते आणि तो मला त्याच्या घराची शांती करण्यासाठी आणि पूजा करण्यासाठी बोलवतोय. परंतु 1 महिना पूर्ण झाल्यानंतरसुद्धा काहीच घडलं नाही. ब्राह्मण पुन्हा त्या ज्योतिषाकडे पोचतो
आणि त्याला म्हणू लागतो, भाऊ तुमच्या म्हणण्यानुसार मी गोपीचंदाच्या घरातून एक हिरवा बांबू आणला, परंतु इतकं करून सुद्धा त्यांच्या घरात अशांतता पसरलीच नाही. तेव्हा ज्योतिष म्हणाला, हे महोदय, यामध्ये माझा काही दोष नाही. मी तुला सुरुवातीला सांगितलं होतं, त्यांच्या घरात असणारी छोटी सुनबाई आहे ना, ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. जेव्हा तू त्यांच्या घरी बांबू मागायला गेला होता ना, तेव्हा तिनं बांबूची काही हिरवी पानं त्यांच्या घरातील काळ्या गाईला खायला घातली होती आणि यामुळं त्याचं काहीच बिघडलं नाही. त्यांची छोटी सुनबाई आहे ना, ती खूपच हुशार आहे, खूपच बुद्धिमान आहे. जेव्हा तू बांबू मागण्यासाठी त्यांच्या घरी गेलास तेव्हा तिला समजलं आणि तिनं त्या बांबूची हिरवी पानं काढली आणि माझ्या तंत्राला तिथेच तोडून टाकलं. आता तू एक काम कर, या गोपीचंदाच्या घरी पुन्हा जा आणि त्याच्याकडे तू त्या गायीची मागणी कर, ज्या गायीला त्याच्या सुनबाईनं बांबूची पानं खायला घातली होती. ज्योतिषाच्या बोलण्यावर ब्राह्मण पुन्हा त्या गोपीचंदाच्या घरी जातो आणि बोलण्यामध्ये तो ब्राह्मण गोपीचंदाला म्हणाला, गोपीचंद, माझ्या सुनबाईनं एका मुलाला जन्म दिला आहे आणि माझी एवढी अवकात नाही, मी रोजच्या रोज त्याला गाईचं दूध प्यायला देऊ शकेन. जर तुम्ही मेहरबानी करून तुमची काळी गाय काही दिवसांसाठी मला दिलीत ना, तर तुमचं माझ्यावर खूप उपकार होतील. गोपीचंद ब्राह्मणाला रिकाम्या हाताने पाठवू इच्छित नव्हते. त्यावेळी गोपीचंद त्यांच्या छोट्या सुनबाईजवळ जातात आणि ब्राह्मणाला गाय देण्याची गोष्ट सांगितली. गोपीचंदाचं बोलणं ऐकून सुनबाई म्हणाली, जर हीच गोष्ट असेल ना, तर बाबा तुम्ही त्या ब्राह्मणाला आपली गाय देऊ शकता, परंतु त्याआधी मला एक काम करू द्या. बघा, त्या गोपीचंदाच्या छोट्या सुनबाईनं तिच्या चादरीचे काही धागे काढले आणि ते धागे गायीच्या अश्रूंनी भिजवले आणि गायीला ब्राह्मणाला सोपवण्यात आली. ब्राह्मण गाय घेऊन तिथून निघून लागला आणि तो मनातल्या मनात खूप आनंदित होता आणि प्रसन्नसुद्धा होता. आता तो एकच विचार करत होता, आता नक्कीच या गोपीचंदाच्या घरात कोणतं तरी संकट येणार आहे आणि त्यामुळं मला त्याच्या घरात पूजापाठ करण्याची संधी मिळेल, मला पैसा पाणी मिळेल. अशा प्रकारे हळूहळू 2 महिने उलटून गेले, परंतु गोपीचंदाच्या घरामध्ये मात्र अशांतता आलीच नाही. आता पुन्हा तो ब्राह्मण त्या ज्योतिषाजवळ जातो आणि त्याला म्हणू लागतो, भाऊ, तुझ्या बोलण्यावरून मी या गोपीचंदाच्या घरातून गायसुद्धा आणली, परंतु त्याचासुद्धा काही परिणाम झाला दिसत नाही. बघा, गोपीचंदाचा अजून आनंदाने त्याचं जीवन जगत आहे. 2 महिने उलटूनसुद्धा तरीही त्याच्या घरात कोणताही आजारपण आलं नाही आणि त्याच्या घरात वादसुद्धा झाले नाही. आता माझा उदरनिर्वाह कसा चालणार बरं? ज्योतिषांना पुन्हा ध्यान धरला आणि तेव्हा त्याला समजलं की गायीला देण्यापूर्वी त्या गोपीचंदाच्या छोट्या सुनबाईनं चादरीचा काही भाग गायीच्या अश्रूंनी भिजवला होता आणि त्यामुळं त्यांच्या घरावर कोणतंही संकट येणार नाही. त्यानंतर ज्योतिषानं ब्राह्मणाला सांगितलं, तू ती चादर काहीतरी बहाणा बनवून त्यांच्याकडून घेऊन ये, तरच काहीतरी होऊ शकतं. ज्योतिषाचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण पुन्हा त्या गोपीचंदाच्या घरी जातो आणि घरी जाऊन गोपीचंदाला सांगितलं की तुम्ही मला तुमच्या छोट्या सुनबाईची चादर द्यावी. माझी मुलगी कीर्तन ऐकण्यासाठी दुसऱ्या गावात जात आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी तिला एखादी नवीन चादर विकत घेऊन द्यावी. बघा, गोपीचंद म्हणू लागला, हे महात्मा, यामध्ये अशी कोणती मोठी गोष्ट नाही. मी आताच तुम्हाला माझ्या छोट्या सुनबाईकडून चादर मागून घेऊन येतो. इतकं बोलून गोपीचंद त्याच्या सुनबाईकडे चादर मागण्यासाठी निघून जातो आणि सुनबाई खूपच हुशार होती. तिने चादर देण्यापूर्वी ते धागे जे तिने गायीच्या अश्रूंनी भिजवले होते ना, ते खाल्ले आणि चादर घेऊन त्या ब्राह्मणाला दिली. ब्राह्मण चादर घेऊन आता घरी परतला होता आणि त्या गोपीचंदाच्या घरात बघा कधी लवकर संकट येईल ना याची वाट पाहू लागला होता. बघता बघता 2 महिने उलटून गेले, परंतु त्या गोपीचंदाच्या घरावर असं कोणतंही संकट आलं नाही. ब्राह्मण पुन्हा ज्योतिषाकडे जातो आणि म्हणू लागतो,
हे महाराज, त्या गोपीचंदाच्या छोट्या सुनबाईची चादरसुद्धा घेऊन आलो आहे, तरीसुद्धा काहीच झालं नाही. त्याच्या घरावर कोणतंही संकटसुद्धा आलं नाही, कोणतंही भांडण झालं नाही आणि आजारपणसुद्धा आलं नाही. तेव्हा ज्योतिषानं पुन्हा ध्यान धरला आणि त्यानंतर त्या ब्राह्मणाला सांगितलं की हे ब्राह्मण, त्या गोपीचंदाची छोटी सुनबाई आहे ना, ती खूपच हुशार आहे, खूपच बुद्धिवान आहे. तुम्ही जेव्हा तिच्याकडे चादर मागितली ना, तेव्हा तिने जे धागे गाईच्या अश्रूंनी भिजवले होते ना, ते धागे खाऊन टाकले आणि त्यामुळं त्याच्या घरावर कोणत्याही प्रकारचं संकट ओढवलं नाही. आता या गोपीचंदाला संकटात टाकण्याचा फक्त एकच मार्ग आहे आणि जो म्हणजे त्याच्या छोट्या सुनबाईला कसंही करून त्याच्या घरातून बाहेर काढणं. जर तू असं काही करू शकलास ना, तर काहीतरी होऊ शकतं, अन्यथा काहीच होऊ शकत नाही. आणि आणखी एक शेवटची गोष्ट, या विषयामध्ये माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी आता येऊ नकोस, कारण यानंतर मी तुला या बाबतीत कोणताही उपाय देऊ शकत नाही. ज्योतिषाचं हे बोलणं ऐकून ब्राह्मण घरी गेला आणि विचार करू लागला की गोपीचंदाच्या सुनबाईला घराबाहेर कसं काढावं. गोपीचंदाच्या घरातील सर्व लोकांचं त्याच्यावर खूप प्रेम होतं आणि ते लोक होते ना, विनाकारण त्यांच्या छोट्या सुनबाईला घराबाहेर कधीच काढणार नाहीत. तेव्हा ब्राह्मणाच्या डोक्यात एक युक्ती आली आणि ताबडतोब गोपीचंदाच्या घरी जातो आणि त्या गोपीचंदाला म्हणाला, हे बघ गोपीचंद, विश्वास ठेवणं किंवा न ठेवणं हे तुझ्या हातामध्ये आहे, पण मी जे काही सांगतोय ना ते लक्षपूर्वक ऐक. काल मला एक स्वप्न पडलं होतं आणि माझ्या स्वप्नात एक देवदूत आला होता आणि तो मला म्हणू लागला की तू तर या गोपीचंदाच्या घराचा कुळ ब्राह्मण आहेस आणि त्याच्या घरातील सुख दुःख कायम कसं राहील या सर्व गोष्टींची तू काळजी घ्यायची आहेस. मग तू माझी ही गोष्ट लक्षपूर्वक ऐक. देवदूत म्हणाला, या गोपीचंदाच्या घरातील छोट्या सुनबाईला आहे ना, जर घराबाहेर काढलं नाही ना, तर त्यांच्या घरावर मोठं आर्थिक संकट येईल. तू ही गोष्ट जाऊन गोपीचंदाला सांग की त्याची छोटी सुनबाई आहे ना, ती खूपच मोठी अभागिण आहे, तिला घरातून बाहेर काढणं योग्य आहे. ब्राह्मणाचं म्हणणं ऐकून गोपीचंद खूपच चिंता सतावू लागली आणि त्यानं त्याच्या सर्व मुलांना एकत्रित केलं आणि त्यानं त्यांच्या छोट्या मुलाला सांगितलं की तुझ्या बायकोमुळं आपल्या एका दिवशी खूप मोठ्या अडचणीमध्ये पडणार आहोत आणि त्यामुळं तू तुझ्या बायकोला घराबाहेर काढून टाक. बघा, या गोपीचंदाचं आणि मुलांचं बोलणं छोटी सुनबाई ऐकत होती. छोटी सुनबाई गोपीचंदाला म्हणाली, बाबा, जर माझ्यामुळं या घरावर संकट येणार असेल ना, तर मी स्वतः हे घर सोडून जाईल. एवढं बोलून सुनबाई घरातून जाऊ लागली. आपली बायको घर सोडून जाऊ लागली आहे ना, हे जेव्हा तिच्या नवऱ्यानं पाहिलं तेव्हा तो सुद्धा तिच्यासोबत जाऊ लागला. आता लक्ष्मी सुनबाई घरातून गेल्यामुळं बघा गोपीचंदाच्या घरात खूप अशांतता पसरू लागली होती. कधी आपापसात भांडणं व्हायची, कधी आजारपण यायचं, कधी कुठलं मोठं नुकसान व्हायचं, तर कधी आणखी काही घडायचं. असं करून काही दिवसातच गोपीचंद पूर्णपणे कंगाल झाला, भिकेला सुद्धा लागला. ब्राह्मण उलट सुलट उपाय सांगून त्या गोपीचंदाला फक्त लुबाडण्याचं काम करत होता. गोपीचंदाचा व्यवसाय, शेती सगळं ठप्प झालं होतं. छोटी सुनबाई घरातून गेल्यापासून त्यांच्या बाकीची सुनबाई होत्या ना, त्या घर गृहस्थी व्यवस्थित सांभाळू शकल्या नाहीत आणि दिन प्रतिदिन गोपीचंदाची हालत सुद्धा बिघडू लागली होती. दुसरीकडे छोटी सुनबाई जिथे राहत होती ना, तिने तिथे हळूहळू छोटा मोठा व्यवसाय करू लागली होती. ती सुद्धा धनवान बनू लागली होती. काही दिवसातच गोपीचंदाला त्याच्या चुकीची जाणीव झाली आणि त्याच्या मनात विचार आला की ब्राह्मणाचं ऐकून माझ्या घराची शांती पूर्णपणे बिघडून टाकली आहे. लक्ष्मी स्वरूप सुनेला मी घरामधून बाहेर काढलं आणि आता मी स्वतः भिकेला लागलो आहे. आता गोपीचंद त्याच्या चुकीची जाणीव झाली होती आणि त्यामुळं तो त्याच्या मुलाला आणि सुनबाईला परत आणण्यासाठी त्यांच्या घराकडे निघाला. त्यांच्या घरी जाऊन गोपीचंदानं त्यांच्या कृत्याबद्दल सुनबाईची माफी मागितली.
सुनबाईनं त्या गोपीचंदाला सांगितलं की बाबा जेव्हा माणूस धन धान्याने भरत असतो ना, तेव्हा त्याच्यावर जळणारे, त्याचे पाय खेचणारे, त्याला नुकसान पोचवणारे लोक असतात ना, ते भरपूर प्रमाणात तयार होतात. उलटसुलट सल्ले देणारे सुद्धा निर्माण होतात. खूप जास्त लोक तयार होतात. न मागता सुद्धा अशी लोक असतात ना, सल्ला देऊन जातात. जर मनुष्य अशा न मागता दिलेल्या सल्ल्यांमध्ये अडकला ना, तर त्याचा विनाश असतो ना, तो नक्कीच होणार असतो. आता इथे समजूतदारपणा हाच आहे की त्यानं ऐकावं तर सर्वांचं, पण करावं तेच त्याला योग्य वाटेल. म्हणजेच ऐकावं जनाचं, पण करावं मनाचं. दुसरी गोष्ट, माणसाला कोणतंही काम करत असताना सतर्क आणि सावधान असायला हवं. माणसाच्या स्वतःच्या चुकांमुळं तो आयुष्यात दुःख भोगत असतो. जर तो स्वतःच्या धनाचं संरक्षण करत नसेल तर धूर्त लोक असतात ना, चोर लुटेरे असतात, त्यांची संधी साधून जातात. आणि यामध्ये तुम्ही चोराला दोषी ठरवू शकत नाही. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवायला हवा. जर आपण आपल्या कर्मावर, आपल्या योग्यतेवर विश्वास असेल ना, तर त्याचं फळ आपल्याला नक्कीच मिळणार आहे. म्हणजेच एखाद्या संकट येण्या अगोदर त्याच्यावर तोडगा आपल्याकडे तयार असायला हवा. प्रत्येक काम दुसऱ्याचं ऐकून करू नये. जे लोक सावधानीने पूर्ण विचार करून काम करतात ना, अशी लोक एखाद्या संकटाला कसं हरवायचं त्याच्यावर उपाय त्यांना त्वरित सुचतो. अशा लोकांना नंतर पश्चाताप कधीच होत नाही. आता आपण या 3 लोकांबद्दल पाहूया, ज्यांची घरामध्ये सर्वात जास्त चालत असते आणि त्यांच्यामुळं घराचा सत्यानाश होत असतो. नंबर 1, ज्या घराचा मुख्य माणूस असतो, प्रमुख माणूस मूर्ख असेल ना, आळशी असेल आणि न मागता सल्ला देणाऱ्यांचं ऐकत असेल ना, तर अशा माणसाच्या घरावर लवकर मोठं संकट येतं. बघा, कधी कधी मनुष्याच्या आयुष्यामध्ये नवरा बायकोचं नातं असतं. कधी कधी आपला पती आहे ना, दुसऱ्या स्त्रीचं ऐकून आपल्या कुटुंबामध्ये संशय निर्माण होतो. आणि हा संशय जेव्हा विकोप्याला जातो ना, तेव्हा संसार टिकतो का? कधीच टिकत नाही. म्हणून या संशयाला जर नष्ट करायचं असेल ना, तर त्याला एकमुखी शस्त्र आहे. ते एकमुखी शस्त्र म्हणजे कोणतं? ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण, समर्थांचे विचार. ही समर्थ शक्ती आहे ना, ती तुमच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल निर्माण करेल. म्हणून आपल्या कुटुंबातील सर्व भक्ती मार्गामध्ये का असायला हवी, त्याचं हे मुख्य कारण आहे. कारण जेव्हा 100 मणी असतात ना, तर मणी जेव्हा विखरलेले असतात तेव्हा एक कुठे जातो आणि एक दुसरीकडे जातो, आपल्याला कळत नाही. पण तेच 100 मण्यांची माळ विणली जाते ना, तेव्हा ती माळ बघा अचूक आणि सुंदर होऊन जाते. बघा, म्हणून आपलं पूर्ण कुटुंब आहे ना, ते बांधून नाहून निघतं ना. बघा, दुसरी गोष्ट नंबर 2, हट्टी आणि अति लाडका मुलगा. ज्या घरामध्ये खूप जास्त हट्टी मुलगा असतो, खूप जास्त लाडका मुलगा असतो ना, कोणीही त्या मुलाला काहीच बोलत नसेल ना, तो मुलगा त्याचा हट्ट पूर्ण केल्याशिवाय श्वाससुद्धा घेत नसेल, अशा प्रकारचा माणूस आहे ना, हा एका दगडाच्या होडीप्रमाणे असतो, ज्याला डुबायचं हे असतंच. बघा, आता तिसरी गोष्ट, हट्टी आणि दृष्ट स्त्री, जिचं मन खूप जास्त चंचल असतं, अशा स्त्रीच्या घरामध्ये प्रगतीच्या चांगल्या वाटा कधीच येत नाहीत. जर अशा स्त्रियांच्या घरामध्ये ऐकलं जात असेल, अशा स्त्रियांना घरामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं असेल ना, तर असं घरसुद्धा बरबाद झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून कोणाचं ऐकावं आणि कोणाचं ऐकू नये हे प्रत्येकानं ठरवावं. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, हा नम्रता तुमच्याकडे असेल ना, तर तुम्ही सर्व काही जिंकू शकता. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपला संसार सुखी करायचा असेल ना, तर या जगामध्ये एक व्यक्ती आहे, एक परब्रह्म आहे, एक माझा भगवंत सद्गुरू आई आहे ना,
तीच तुम्हाला चांगला सल्ला देईल. बाकी या जगामध्ये भरोसा करण्यासारखा कोणीच नाही ना. म्हणून भगवंताची भक्ती करा, अतूट श्रद्धा आणि विश्वास ठेवा. नक्कीच भगवंत तुमच्या सर्व प्रॉब्लेम सॉल्व करेल. नक्कीच तुमच्या मदतीला धावून येईल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर भगवंतावर तुमचा अतूट विश्वास आणि प्रेम असेल ना, तर तुमचे कुणीही किती कान भरू द्या तरी तुमचं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. कारण तुमचं चिंतन आहे ना, ते भगवंताच्या नामस्मरणामध्ये दंग झालेलं असतं. म्हणून किती जरी कोणी आपले कान भरले ना, तर कधीच त्यांचं ऐकू नका. मनाचं करा. जे मनाला चांगलं वाटेल ना, ते नक्कीच चांगलं होईल. म्हणून आजपासून प्रत्येकानं ठरवावं, प्रत्येक सुनेनं, प्रत्येक बहिणीनं, प्रत्येक भावाने ठरवावं, आपली नाती आहेत ना, ती खूप प्रिय आहेत. या क्षणिक सुखासाठी आपली नाती आहेत ना, ती अजिबात तोडू नका. कारण ज्या क्षणी आहेत ना, तुमच्यावर मोठं संकट निर्माण होतं ना, तर हीच नाती उपयोगी पडत असतात. दुसरी नाती पडतात का? कधीच पडत नाही. म्हणून अजून वेळ गेलेली नाही. आपली नाती विखुरलेली असतील ना, तर ती एकत्र आणा. आणि हे एकत्र कोण आणेल बरं? हे एकत्र आणेल फक्त तुमचं प्रेम, तुमची नम्रपणा. इथे नम्रपणा आणि प्रेम असेल ना, तिथे भगवंत न बोलवता तुमच्या घरी येतो आणि कायमचा तुमच्या सोबतच राहून जातो. जय जय रघुवीर समर्थ.